बलाढ्य शूरवीर असणारे मारुतीराय. पण रामाचं नाव ऐकलं मात्र डोळ्यातून पाणी टाकलं, अश्रूच्या धारा सुरू झाल्या आणि फळ सुटणाऱ्या त्या गरुडाच्या समोर उड्डाण करून समोर येऊ लागले. गरुडाने पाहिलं मारुतीराय आता हत्तीर पायावर उड्डाण घेऊ लागला. गरुडाला मारुतीरायने उभा टाकलं आणि उभे टाकलेल्या गुरु महाराजांच्या पायावर मारुतीरायाने लोटा केली. रामाचा निरोप आणला होता आणि म्हणून आमचे मारुतीराय इतका मारू लागले गरुडाला. पण माझ्या रामचंद्राचा निरोप आणलाय, माझ्या रामाची भेट या गरुडामुळे होईल म्हणून गरुडाच्या पिंदा आम्ही मारुतीराय पाया पडू लागले. कसे गरुडाचे पायी गरुडाचे पायी रामाच्या युगापासून आजपर्यंत माझी रामाची भेट नाही. गरुड महाराजांना खांद्यावर घेतलं. गरुडा माझ्या खांद्यावर नाही, तुला माझ्यामुळे त्रास व्हायला का रे? फक्त मला रामाचं दर्शन देतो. राम दाखवायचे दरबारासमोर आणून दरबार दाखवला आणि गरुडाने सांगितलं महाराज इथून तुम्ही मध्ये जा, समोर तुम्हाला रामराय बसलेले दिसतील, मला इथून उतरू द्या. मध्ये तुम्हाला राम दिसले नाही, पुन्हा हाती काय करू? जय जय गरुड महाराज लांब गरुडातून पाहू लागले आणि आमचे मारुतीराय डोळ्यामध्ये अश्रू. प्रभू रामचंद्राच्या भेटीची तीव्र इच्छा प्रकट केली आहे. सर्व भागे देवाची आणि म्हणजे आले आणि सिंहासनावर पाहतात तर काय भगवान गोपाल कृष्णाने रामाचा अवतार धारण केला होता. कशासाठी? आमच्या मारुतीरायाला दर्शन देण्यासाठी. पण भगवंत बसले. बलरामाला सांगितलं बलरामा शेष होऊन ये, लक्ष्मण होऊन ये. या लक्ष्मण महाराज शेजारी बसले, राम महाराज समोर बसले, दोघांचं दर्शन घेतले. प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. रामाच्या पायावर दंडवत घालून आमचे मारुतीराय हात उघडून टाकायचे. रामा बाबा किती युगायुगानं मला दर्शन दिलं. मारुतीरायाला रामाची भेट झाल्यावर काय अवस्था होती? आमच्या महाराजांचे राम हरवले होते. राम हरवल्यावर पुन्हा सापडल्यावर जी महाराजांची अवस्था झाली होती ना, तशी आमचे मारुतीराय राम पुन्हा भेटला, रडू लागले. लक्ष्मण महाराजांची माफी मागू लागले आणि असं करता करता रामरायाला मारुतीरायाला महाराज दोघांचं दर्शन झालं. पण आमच्या आई साहेब तुमच्या दर्शनाला काय पोटाची भूक भागणार नाही, मनाची भूक भागेल. आई साहेब कुठे? आई साहेबांना बोलवा. आता चिंता वाटलेला म्हणून कोणाला बोलवायचं? नारदाला आवाज दिला, नारदा जाय तिला बोलू ना. नारद म्हणजे देवा मागच्या जन्मात तिला बोलून आणलं ते असं तुम्ही सीतेला बोलून आणला असतं.
नारद महर्षी आले, सत्यभामा मातेजवळ आले, सांगितलं तुम्हाला सीता म्हणून तिथे येऊन उभा टाकायचं, मारुतीला दर्शन द्यायचे. रामाची भगवान कृष्णाची आज्ञा आहे. सत्यभामा आई साहेब निघाल्या. महाराज कशा निघाल्या? इतक्या तयार झाल्या. नारदा जानकी कशी होती? जानकी फार सुंदर होती, दैदिप्यमान होती. मग जानकी सारखं तयार व्हायचं. अहो आरशासमोर सगळं मेकअप केलं आणि पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सुवर्ण अलंकार घातले. आता एवढे सुवर्ण अलंकाराने मंडित स्त्री राहायची तर शक्य आहे ना? सोनं किती महाग? एक तर बेंटेक्सचं घालावं लागलं, नाही तर कावेरी तरी भाव पाहिजे. आणि आमच्या सत्यभामा आईसाहेब निघाल्या, पायात त्या पैंजणाचा निनाद करत करत निघाल्या. सर 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 एकच पाय चढत राजसिंहासनावर प्रभू रामचंद्राच्या शेजारी बसणार. तितक्यात आमच्या मारुतीरायानं हात पकडला. सर 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 खाली बोलू. आईसाहेब माझ्या पती, तुमचे पती नाही, हे आमचे जानकी पती आहेत. आणि जानकीची तुमच्यासारख्या 56 जणी ओवाळल्या तरी माझ्या जानकी मातेची सर तुम्हाला येणार नाही. आघाडी सत्यभामा आईसाहेब बोलल्या, मी एवढी रूपवान, एवढी गुणवान, एवढी आनंदाने मंडित, म्हणता येईल गरुडासारखी एखादी पंडित करणार? आपला अहंकार घालवण्यासाठी मारुतीरायानं नाही ती सत्यभामा मातेची निंदा केली. त्यावेळेस तिला कळालं, अरे अरे आपला अहंकार घालवण्यासाठी भगवंताने रचना केली. रुक्मिणी आईसाहेबाला बोलवलं. रुक्मिणी आईसाहेब कशा होत्या असं सांगतात. रुक्मिणी आईसाहेब स्वयंपाक करू लागल्या. फक्त हात धुतला, पदराला हात पुसला आणि रुक्मिणी आईसाहेब कशा झाल्या? भगवान कृष्णाने जो रामाचा अवतार धारण घेतला त्याच्या शेजारी घेऊन बसल्या. जशा रुक्मिणी आईसाहेब तिथे येऊन बसल्या, आमच्या मारुतीरायानं जानकी माता असे हात देऊन साष्टांग नमस्कार केला. किती दिवसानं दर्शन, डोळ्यातून आसू वाजवू लागले. एक दृष्टांत आठवू लागला, आई मी तुझ्या हातचं किती जेवलो ग? हे जानकी, हे सीता, हे माय माऊली असं म्हणून पुन्हा पुन्हा वारंवार जानकी मातेला मारुतीराया नमस्कार करत होते. आमच्या रामरायाला नमस्कार करत होते. राम, लक्ष्मण आणि सीता असं छान पंचायत पूर्ण झालं. मारुतीरायाने दर्शन घेतलं. दास अंकित रामाबाई चरणाजवळ बसते. आज सत्यभामा आईसाहेब लांबून पाहत होत्या. मी माझ्या सौंदर्याचा किती अहंकार केला तरी सुद्धा इतकं सौंदर्य करून नटून नटून सुद्धा भगवंताच्या शेजारी बसायला भाग्य भेटलं. बलरामदादाने विचार केला, आपण भगवंताचे भाऊ असून सुद्धा अहंकारामुळे भगवंताने आपलं छेदन केलं. गरुडाला सुद्धा लक्षात आलं, आपण नित्य भगवंताला पाठीवर मिरवून सुद्धा आपल्या मनात अहंकार असल्यामुळं भगवंताने आपलं छेदन केलं. भगवंताच्या जवळ राहून सुद्धा सर्व भावांना आपण त्याला शरण नाही गेलो, अहंकाराने शरण गेलो तर तो आपलं छेदन करणार, आपल्याला जवळ मिळणार नाही. आणि सगळ्यांनी विचारलं, हे कृष्णा, रुक्मिणी माता जशा सहज येऊन बसल्या, मारुतीरायांच्या दर्शनासाठी तुम्ही एवढा अट्टहास केला, तशी अवस्था आमची सुद्धा व्हावी असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही काय करावं? भगवंताने सांगितलं,
सिंदखेड राजाबद्दल पांडुरंगाला न जगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण त्याला भजन केलं नुसतं त्याचं आनंद भावाला दर्शन जरी घेतलं तरी तो महाराज कृपा करणारा परमेश्वर आहे का गुरु आहे गुणावंत आनंद हे नावेला असा तोही आपल्यावर कृपा करेल असं तुकाराम महाराज आज गुरुपदाला घेतलेल्या अभंगात सांगतात. जय जय झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी श्री महाराजांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. सेवा पूर्ण विराम करणार पूर्वी गोष्ट अशी सांगायची आज मी स्वतःला भाग्यवान समजतो. सिंदखेड राज्यात ठिकाणी पुरातन असा राम विठ्ठल मंदिरामध्ये एकदा नरसिंहाचं दर्शन झालं. इतकं जुनं नरसिंह मंदिर आज कीर्तनाच्या निमित्त पाहायला भेटतं. हा बालाजी मंदिर आम्हाला पाहायला भेटतं. काय तुम्ही बोलत असतं का? जय जय बरोबर असतं आपलं सगळं केवळ आणि या विठ्ठल मंदिरात कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मिळालं. महाराज आपल्या बापाची निराशिका देवा तुझी चरण सेवा पाहिजे तिथं अन्य अजून कोणी येऊन कीर्तन सेवा करत त्यात नवल नाही. पण मी स्वतःला भाग्यवान का समजतो? मला असं सांगण्यात आलं मी न पाहिलेले पण ज्यांच्याशी माझे काही ना काही ऋणानुबंध आहे असे आमच्या पत्नीचे आजी हे आजोबा पंजोबा काका अशांनी या गादीवर नानाबुवा जागीरदार असतील हे असतील त्यांनी अनेक वर्ष या गादीवर कीर्तन केलंय. म्हणजे नंदू काका जागीरदार असतील त्यांना मी पाहिलं नाही पण त्यांचं चरित्र त्यांनी काय काय कार्य केलं हे मी सगळ्यांकडून ऐकलं. आणि अशा लोक अशा गादीवर कीर्तन करायचं भाग्य मला लाभलं म्हणून मी सगळ्या जागीरदारा परिवाराला धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हरे राम Thank you.